अजित पवारांचे शरद पवारांना सडेतोड उत्तर, फक्त आदिवासी म्हणून झिरवाळांना ठोकू नका। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिंडोरी येथे झालेल्या सभेत शरद पवार यांना चोख उत्तर दिलं। 2 दिवसापूर्वी शरद पवार यांनी दिंडोरी येथील सभेत नरहरी झिरवाळ यांच्यावर आरोप केले होते। आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार झिरवाळ यांचा किल्ला लढवला। आमदार झिरवाळ यांचा निर्णय योग्यच होता असं ते म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांच्या प्रचारासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वणी येथे सभा झाली। या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे उपमुख्यमंत्री पवार यांनी शरद पवार यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। शरद पवार यांचे आरोप खोडून काढताना आम्ही विचारधारा सोडलेली नाही असा दावा त्यांनी केला। श्री झिरवाळ यांच्या कामकाजाचे त्यांनी कौतुक केलं। उपमुख्यमंत्री म्हणाले, आमदार नरहरी झिरवाळ दिल्लीत वगैरे कुठेही गेलेले नव्हते। त्यांनी कोणताही वेगळा निर्णय घेतला नाही। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व 52 आमदारांनी एकत्रितपणे महायुती सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता। यामध्ये सध्या शरद पवार यांच्यासोबत असलेले जयंत पाटील आणि राजेश टोपे यांचाही समावेश होता, असं उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितलं। नाशिक जिल्ह्यातील छगन भुजबळ यांच्यापासून तर सर्वच आमदारांनी एकत्रितपणे विकासासाठी महायुती बरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता। हा निर्णय संबंध जिल्ह्याने घेतला होता। असं असताना एकट्या झिरवाळ यांनाच दोष का दिला जातो? आदिवासी म्हणून आमदार झिरवाळ यांना ठोकायचं हे बरोबर नाही। 2 दिवसापूर्वी झालेल्या सभेत निफाड येथे तर त्यांनी उमेदवाराचे नाव देखील घेतलं नाही। अन्य ठिकाणी देखील टीका झाली नाही। मग फक्त आमदार झिरवाळ यांनाच का दोष दिला जातो असा प्रश्न त्यांनी केला। आम्ही महायुती बरोबर जाण्याचा निर्णय घेतला याचा अर्थ विचारधारा सोडली असा होत नाही। आम्ही आजही फुले शाहू आंबेडकर विचारधारेला बांधील राहून काम करत आहोत। 2014 मध्ये पक्षाने भाजपला पाठिंबा दिलाच होता। 2019 मध्ये शिवसेना आणि काँग्रेसला पक्षाने पाठिंबा दिला होता। त्यांची विचारसरणी पूर्णतः वेगळीच होती। मग आता भाजपला पाठिंबा दिल्याने काय बिघडलं असा प्रश्न त्यांनी केला। आम्ही सर्व आमदारांनी विकासासाठी महायुती बरोबर सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला होता। त्या माध्यमातून हजारो कोटीची विकास कामे आम्ही केली। दिंडोरी मतदारसंघात 3000 कोटीचा निधी आला। दिंडोरीच्या इतिहासात एवढा निधी कधीही आलेला नसावा। जर सामान्य जनतेचा विकास होत असेल तर आम्हाला दोष का दिला जातो असा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांनी केला। आम्ही घेतलेल्या निर्णयावर टीका होते, मात्र लोकसभा निवडणुकीत जाणीवपूर्वक खोटा प्रचार करण्यात आला। 400 जागा हव्यात म्हणजे घटना बदलणार, हे राष्ट्र हिंदू राष्ट्र करण्यात येईल असा अपप्रचार झाला। प्रत्यक्षात असं काहीही होणार नव्हतं, मात्र मतदार त्या प्रचाराला बळी पडले। लोकसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला। महायुतीचे मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसलो, चर्चा केली, त्यातून महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली। महिला आजवर सतत उपेक्षित राहिल्या होत्या, त्यांचा विचार पहिल्यांदाच आम्ही केला। शेतीसाठी वीज बिल माफ केलं, असं विविध निर्णय घेतले। पुढील 5 वर्ष लाडकी बहीण योजनेचे अनुदान आणि वीज बिल माफी हवी असेल तर पुन्हा महायुती सरकारलाच मतदान करा। नरहरी झिरवाळ निवडून आले की पुढील 5 वर्ष चिंता करण्याचं कारण नाही। या सर्व योजना पुढे सुरू राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, दिंडोरी विधानसभा मतदारसंघ।